बघा किती मस्त झालेले आहे. मी बनवणार आहे रव्याचे मेदू वडे. तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी पाणी घेतले कढईमध्ये गरम करायला आणि आता मीठ टाकते मी. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मी बनवणार आहे इथे सिंपल अशी रेसिपी. इथे आता मी रवा टाकून घेणार आहे कढईमध्ये आणि तो पूर्ण हलवत राहायचा आहे, कारण मिक्स व्हायला पाहिजे म्हणून. नाहीतर मग गुठळ्या होतात आणि व्यवस्थित शिजत नाही रवा. तर इथे रवा पूर्ण मिक्स करून झालेला आहे आणि त्याच्यावर आपण कढईवर झाकण ठेवू 5 मिनटं. नंतर थंड होऊ द्यायचा. त्याच्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचा हाताने. नंतर मळून तर इथे मी घेते 4 चम्मच दही. आता परत मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे त्याला. इथे रवा आणि दही मळून झालेले. त्यानंतर टाकते मी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या. त्यानंतर टाकते थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा. नंतर टाकायचं भरपूर कोथिंबीर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं टाकायचं जिरा. परत मळून घ्यायचं. इथे पूर्ण मिश्रण मळून झालेले आहे. त्याच्यानंतर मी छोटे छोटे गोळे करणार आहे. त्याच्यानंतर असे गोळे बनवते मी. आता बघा इथं मस्तपैकी रवाचे मेदू वडे तयार झालेले आहे. आता ते आपण तळून घेऊ. तर इथे तेल पण गरम झालेले आहे. तर आपण एक एक वडे तळून घेऊ. तर बघू शकता तुम्ही इथं मस्त झालेले आपले रवाचे मेदू वडे.